नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवल्यानंतर स्थायी समितीतही त्यांचे सर्वाधिक म्हणजे 16 पैकी 14 सदस्य निवडून आले होते। विरोधकांचं संख्याबळ शिंदे शिवसेना आणि AIMIM असे केवळ 2 इतकं आहे। आज सभापती पदासाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत होती। मुदतीत भारतीय जनता पार्टीकडून रंजिता चाकोते यांनी उमेदवारी दाखल केली आहे। यादी पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीत पक्षनेते नरेंद्र काळे यांनी प्रांतिक नेत्यांच्या सहमतीने रंजिता चाकोते यांचं नाव निश्चित करण्यात आलं असल्याचं जाहीर केलं। रंजिताताई चाकोते यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे। येत्या 6 तारखेला अधिकृतपणे या सभापती पदाच्या निवडणुकीची वेळ दिलेली आहे। त्यानुसार 6 तारखेला अधिकृतपणे घोषित केलं जाईल सभापती। आता पार्टीच्या वतीने रंजिताताई चाकोते यांचं नाव आम्ही घोषित करतो। आणखी दोघं तिघांची नाव चर्चेमध्ये होती, पण त्यांची पत्ता झाला असं चर्चा नाही। पत्ताकट असं म्हणता येणार नाही की प्रदेशाला आपण जी नावं पाठवली होती त्या नावातनं कुठलं नाव सिलेक्ट करायचं हे प्रदेशाने ठरवून हे रंजिताताईंचं नाव पाठवलं। किती आणि कोणाकोणाला पाठवलं? 4 नावं पाठवलेली होती प्रदेशाकडे। 4 नावातनं प्रदेशाने हे नाव पाठवलं। म्हणजे उत्तरमधूनच सर्व नेतेपदाचं फिक्स झालं असं काय नाही। सर्वच मतदारसंघातील आपण 4 नावं काढली होती की ती 4 नावाचा जे निकष ठरला होता त्याप्रमाणे ती 4 नावं आम्ही पाठवली। तसा शेकडोचा मुद्दा अजूनही रखडलेलाच आहे। तसा शेकडो पक्ष काय निर्णय घेईल? स्वीकृतच्या बाबतीतला एक सदस्य निवडायचा तो लवकरच पार्टीचा निर्णय होऊन तो येणाऱ्या काळात एक सदस्य निवडला। त्याला उपस्थित सदस्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला। स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपाकडून रंजिता चाकोते, बिजू प्रधाने, राजकुमार पाटील, अविनाश पाटील हे इच्छुक होते। शिंदे सेनेचे अमोल शिंदे हे स्थायी समितीचे सदस्य आहेत। ते म्हणाले, आम्ही अत्यंत अल्पमतात या समितीत आहोत, त्यामुळे उमेदवारी दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही। येथे 6 मार्चला सकाळी उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत स्थायी समितीच्या नूतन सदस्यांची बैठक होणार आहे। त्यात रंजिता चाकोते यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होणार आहे। मला भारतीय जनता पार्टीकडून पक्षश्रेष्ठींनी आज स्थायी समिती सभापतीचा अर्ज भरावयास लावला। ही माझी वैयक्तिक निवड नसून माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि माझ्यावरती असलेली जबाबदारी असं मी समजते आणि ती मी नक्की पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेल। गेल्या टर्म मध्ये ते पद सुद्धा नव्हतं अस्तित्वामध्ये। काय मोठ्या जबाबदारी आहेत असं वाटतं आपल्याला? कोणती आव्हानं असतील? विकास कामं ही प्रामुख्याने केली गेली पाहिजेत, निधीचं नियोजन झालं पाहिजे आणि प्राधान्यानं जनतेला जे काही हवं आहे त्याची पूर्तताही झाली पाहिजे। आर्थिक जो काही आखणी झाली पाहिजे आणि खर्चावरती नियंत्रण झालं पाहिजे, ह्या सगळे प्रामुख्याने विषय आहेत।